ती आई आज मटण करते. वा वा. खाऊन कंटाळा आला 2 दिवस. म्हणून मग आज आज- मटणाचं बेत आहे. मग आज काय किंक्रांती आहे वाटतं. हो. हां आजी गरम मसाला नाहीये. वा काय सुंदर मसाला पहिला ऑलरेडी सगळा आईने करून घेतलाय. आजी भाजी मध्ये टाकलाय वाटतं सगळा. कांदा भाजून घेते का. बरं कोणाला गरम मसाला टाकलाय वाटतं. इथं टोमॅटो हिरवं वाटण हे करून वाटण घेतलंय. हिरवं हां तसं खरपूस भाजणार. तांबूस भाजायचा. हां रस्सा करते. आज आईच्या हातचं मटणाचं झणझणीत कालवण खाणार आहे मी. माझी आई 80 वर्षाची आहे तरीसुद्धा घरातली सगळी कामं करते बरं का. स्वयंपाक करते, झाडलोट करते, घरात करायला सगळे आहेत. पण आई म्हणते की माझे जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत मी सगळं करणार. तर आम्ही पण खूप नशिबान आहोत, आईच्या हातचं खायला मिळतं. टोमॅटो गळेपर्यंत हलवायचं. पुन्हा हळद मीठ टाकायचं. पुन्हा वाटण टाकायचं. आता आपण हळद टाकूया 1 चमचा. माझी अशी पद्धत आहे. सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित. सगळं भाजल्याने टेस्ट पण छान येते. आता टमाटे एक जीव झाली. आता हे वाटण टाकायचं. अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर. कोथिंबीर. किती छान किसवून वगैरे घेते सगळा मसाला. पुन्हा धुवून घ्यायचं हे जरा थोड्या पाण्याने. काय काय केलंच काय किती छान केलं. मसाला टाकला. मसाला सगळा भाजून घेतला आईने. तेल निघेपर्यंत ठेवायचं. आणि हे गॅसवर 1-5 मिनिटं तेल निघेपर्यंत ठेवायचं. बघा कोण म्हणतं का 80 वर्षाची माझी आई आहे. तिला असंच उदंड आयुष्य लाभू दे, छान देव ठेवू दे, हीच प्रार्थना देवाला. मित्रांनो असं आपलं कुकरमध्ये आईने मटण शिजवून घेतलेलं आहे. हे बघा आपलं कालवण मटणाचं असं. अरे वा 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 काय शिजलंय मटण. हां खूप छान खूप छान. मटणाचा रस्सा असा आपला मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. तयार. या गरम गरम भाकरी बरोबर खायला. या गरम गरम भाकरीबरोबर खायला. आणि इथे भाकरी चालू आहे. भाकरी चालू आहे.